शेतकरी हवामान अंदाज या युट्यूब चॅनल मध्ये मी युवराज खाडे आपल्या सर्व शेतकऱ्यांचे सहर्ष स्वागत करत आहे. तर शेतकरी मित्र, चला जाणून घेणार आहोत आपण 18 ते 26 तारखेचा हवामान अंदाज. तर शेतकरी मित्र, 18 ते 26 तर 18 ते 19 आणि 20 तारखेपर्यंत पावसाचे वातावरण राहणार आहे. परंतु 20 तारखेपासून पावसाचे प्रमाण कमी होणार आहे. फक्त काही भागामध्ये फक्त 20 तारखेनंतर पावसास अनुकूल अशी जास्त परिस्थिती राहणार आहे आणि बाकी जिल्ह्यांमध्ये पावसाचा अजून थोडाफार नॉर्मल पावसाच्या शिरकाव होण्याचा अंदाज आहे. तर आपण पाहू शकता शेतकरी मित्र, 18 तारखेला रत्नागिरी, मुंबई, पालघर या ठिकाणी 18 ते 26 या ठिकाणी 18 ते 26 हा पाऊस चांगलाच राहणार आहे. मुंबई, पालघर, रत्नागिरी या ठिकाणी. तसेच इकडे पाहिला असता 18 तारखेला मालेगाव, जळगाव, संभाजीनगर, बीड, नांदेड, लोणार, खंडवा, अकोला, अमरावती या भागात चांगला 18 तारखेला पाऊस पडणार आहे. आणि हाच पाऊस शेतकरी मित्र 18 तारखेला लातूर, तळे, माजलगाव, बीड, परभणी या ठिकाणी एकदम जोरदार असा पाऊस 18 तारखेला रात्री 10च्या टायमाला होणार आहे. तसेच जालना, सिल्लोड, संभाजीनगरच्या काही भाग, चिखली या ठिकाणी देखील 18 तारखेला रात्री 10च्या टायमाला एकदम जोरदार असा पाऊस राहणार आहे. हा पाऊस शेतकरी मित्र तसेच पाहिला असता विदर्भ साईडला देखील हा पाऊस राहणार आहे. अमरावती, अकोला, तसेच पाहिला असता यवतमाळ या जिल्ह्यामध्ये देखील 18 तारखेला संध्याकाळी पाऊस राहणार आहे. उमरखेडा, नांदेड या भागामध्ये देखील एकदम जोरदार असा पाऊस 18 तारखेला संध्याकाळी राहणार आहे. आणि हा पाऊस 19 तारखेला शेतकरी मित्र 19 तारखेला जिंतूर, परभणी, हिंगोली, पुसद, उमरखेडा, वाशिम या ठिकाणी, नांदेड या ठिकाणी एकदम असा जोरदार पाऊस 19 तारखेला होणार आहे. आणि 19 तारखेला जवळ पाहिला असता चिखली, धुळे, जळगाव, शिरपूर, मालेगाव, मनमाड, नाशिक या भागामध्ये एकदम जोरदार असा पाऊस राहणार आहे. इगतपुरी आणि कल्याण, डोंबिवली या ठिकाणी तर कंटिन्यू जोरदार पाऊस राहणार आहे. कल्याण, मुंबई, पालघर तसे रत्नागिरी या ठिकाणी 10 ते 20 मिलीचा अंदाजात जोरदार असा पाऊस कंटिन्यू राहणार आहे. आणि बाकी तर पाहिलं असता नाशिकचा काही भाग, जुन्नर, खेड, पुणे, देवगिरी, अहमदनगर, जामखेड, कामा या ठिकाणी 19 तारखेला सर्वसाधारण पावसाचा सरी पडण्याचा अंदाज आहे 19 तारखेला. तर शेतकरी मित्रांनो, 19 तारखेला जर पाहिला असता फक्त श्रीरामपूर, संभाजीनगर, जालना, चाळीसगाव या ठिकाणी चांगला जोरदार पाऊस होणार 19 तारखेला. आणि जिंतूर, परभणी या ठिकाणी देखील आणि विदर्भ साईडला पाऊस होणार. आणि बाकीच्या ठिकाणी वातावरण ढगाळ राहून पावसाचा शिरकाव होणार आहे. 20 तारखेला पाहिला असता शेतकरी मित्र 20 तारखेला संभाजीनगर, अहमदनगर, कर्मावीर, बार्शी या ठिकाणी पावसाच्या साधारण सरी पडण्याचा अंदाज आहे. परंतु पाऊस हा जास्त नाही राहणार, पाऊस हा कमीच राहणार आहे. तसेच अहमदनगर, बारामती, देवगिरी, श्रीरामपूर या ठिकाणी एकदम पाऊस हा नॉर्मल राहणार आहे. थोडाफार पावसाचा शिरकाव असता 20 तारखेपासून येणार आहे. आणि 20 तारखेपासून शेतकरी मित्र थोडंफार पावसाचं कमी प्रमाण होणार आहे. आणि परंतु रात्रीच्याला पाऊस हा जवळजवळ बऱ्याच जिल्ह्यांमध्ये संभाजीनगर, बीड, जामखेड, कामाळ, इंदापूर, अहमदनगर या ठिकाणी रात्रीच्याला थोडाफार पावसाचे प्रमाण राहणार आहे. म्हणजे पावसाचा शिरकाव पडणार असा पाऊस राहणार आहे 20 तारखेला देखील. परंतु दिवसा पावसाचे प्रमाण हे कमी राहणार आहे. दिवसा पावसाचे प्रमाण हे नॉर्मल राहणार आहे. दिवसा पाऊस हा उघडीपीचा राहणार आहे. तर तसं पाहिला असता 20-21 तारखेपासून दिवसाचे पावसाचे प्रमाण कमी राहून रात्रीचा पाऊस हा थोडाफार प्रमाणात नॉर्मल पावसाचे सरी येत राहणार आहे. तर रात्री 5च्या नंतर 5-6च्या टायमाला पाऊस हा 22 ते 20 तारखांना संध्याकाळी पाऊस पडण्याचा अंदाज आहे. आणि दिवसभर पावसाच्या नॉर्मल सरी येण्याचा अंदाज आहे. पाहिला असता 24 तारखेला देखील बीड, केज, जामखेड, बार्शी, माजलगाव, परभणी, संभाजीनगर, अहमदनगर या ठिकाणी
दिवसा साधारण सरी पावसाच्या येण्याचा अंदाज आहे. आणि पालघर, मुंबई या ठिकाणी एकदम जोरदार असा पाऊस 24 तारखेला देखील राहणार आहे. आणि हाच पाऊस जवळजवळ तसे पाहायला असता पावसाचे प्रमाण हे रात्रीच्याला 5च्या नंतर जास्त प्रमाणात राहण्याचा अंदाज आहे. 5 ते 10 वाजेपर्यंत पाऊस हा प्रत्येक दिवशी राहण्याचा अंदाज आहे. कारण पाऊस दिवसा वाऱ्याचा वेग जास्त राहतोय आणि 5च्या नंतर वाऱ्याचा वेग कमी होतोय. त्या कारणामुळे पाऊस हा रात्रीच्याला जास्त येतोय. तर शेतकऱ्यांना तसे पाहायला असता 26 तारखेपर्यंत पावसाचे प्रमाण कमी जास्त प्रमाणात राहणार आहे. परंतु विदर्भ साईडला पाऊस हा जास्त राहणार आहे. पहिला असता ईशान्य पुढील 3 दिवसांमध्ये मुंबई, पालघर, खोपोली, कल्याण, डोंबिवली, नाशिक, इगतपुरी या ठिकाणी एकदम जोरदार असा पुढील 3 दिवसांमध्ये पाऊस दाखवत आहे. 100 ते 200 मिलीच्या आसपास हा पाऊस मुंबई साईडला, कोकण या साईडला, मुंबई, रत्नागिरी या साईडला दाखवत आहे. तर बाकी इतरत्र पाहिला असता अहमदनगर, जामखेड, बीड, संभाजीनगर, हनुमा, चाळीसगाव, तसेच बार्शी, केज, पंढरपूर, सोलापूर या ठिकाणी सर्वसाधारण पावसाचा पुढील 3 दिवस दाखवत आहे. आणि विदर्भ साईडला पावसाचे प्रमाण हे जास्त राहणार आहे. आणि परभणी, नांदेड, उमरखेडा, पुसद, वाशिम, चिखली, अकोला, अमरावती या ठिकाणी पावसाचे प्रमाण पुढील 3 ते 5 दिवस जास्त राहण्याचा अंदाज आहे. पुढील 5 दिवसामध्ये देखील विदर्भ, खानदेश ते पाहायला असता इकडं हिंगोली, परभणी, नांदेड, वाशिम, उमरखेडा या ठिकाणी पुढील 5 दिवसामध्ये चांगला जोरदार पाऊस राहण्याचा अंदाज आहे. आणि हाच पाऊस पुढील 10 दिवसांमध्ये विदर्भ साईडला जास्त पाऊस राहणार आहे. आणि येत्या 10 दिवसांमध्ये आणि संभाजीनगर, जालना, बीड, माजलगाव, केज, बीड, जामखेड, तेच पाहिलं पंढरपूर, सोलापूर या ठिकाणी, तुळजापूर, धाराशिव या ठिकाणी चांगला जोरदार येत्या 10 दिवसांमध्ये पाऊस राहणार आहे. परंतु मधल्या पट्ट्यात हा थोडा पाऊस कमी पडण्याचा अंदाज आहे. बारामती, इंदापूर, पंढरपूर यामध्ये थोडा कमी आहे, पण तरी पण चांगला 50-60 मिलीच्या प्रमाणात येत्या 10 दिवसांमध्ये पाऊस पडणार आहे. तर शेतकरी मित्र, येत्या 10 दिवसांमध्ये पाऊस हा म्हणजे 26 तारखेपर्यंत चांगला जोरदार पाऊस राहणार आहे. काही जिल्ह्यात पावसाचे प्रमाण कमी राहील, परंतु पाऊस हा चांगला समाधानकारक असा राहणार आहे. तर आपल्या चॅनल आपण नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब, लाईक करा. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय जवान, जय किसान.